इग्नोरन्स एखाद्या वेदनेपेक्षा सुद्धा भयानक असते ही गोष्ट. बघा ना, एखादी वेदना आहे आणि ती तुम्हाला कुणाला तरी सांगायची आहे. तुम्ही धावताय, पळताय, पण ऐकणारा कोणीच नाहीये. सगळ्यांचं म्हणणं असं आहे की तुमचा जन्म हा त्या वेदना सोसण्यासाठीच झालेला आहे. इट इज अन पार्ट अँड पार्सल ऑफ युअर लाईफ. तो इग्नोरन्स एखाद्या व्यक्तीनं किंवा समाजाने जर स्वीकारला ना, तर परिस्थिती आणखीनच जटिल बनते, क्रॉनिक बनते. आपण असं सहज म्हणून जातोय की अरे असा का जगात राहतोयस, तू काय अमक्या जातीचा आहेस का, अरे तू का असा वागतोय, तमक्या जातीचा आहेस का. शेकडो वर्षे ह्या अंधारात खितपत पडलेल्या समाजाला जागा करणं किती अवघड काम असेल. टिपिकलच उत्तर आहे. मोठमोठ्या लोकांनी सांगितलंय ना तेच. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्ञान घ्या, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आता पूर्वीसारखं तरी नाहीये. ज्ञानाचे कितीतरी सोर्स उपलब्ध आहे.